नमस्कार. विकासाचं नाव पुढे येतं आणि आपली जमीन जाते. मनात भीती येते, चिंता वाटते. पण आता नाही, कारण एक कायदा आहे जो तुमच्यासाठी ढालीसारखा उभा आहे. चला, आज आपण भूसंपादन कायदा 2013ने दिलेली ताकद सोप्या भाषेत समजावून घेऊया. विचार करा, एका सकाळी तुमच्या दारात सरकारी नोटीस येते आणि कळतं की ज्या जमिनीवर आपल्या पिढ्यानपिढ्या गेल्या ती आता एका मोठ्या प्रोजेक्टसाठी जाणार. अरे बापरे, साहजिकच आहे, पोटात गोळा येतो. पण थांबा, अजिबात घाबरू नका, कारण भूसंपादन कायदा 2013 नावाचं एक शस्त्र आपल्या हक्कांसाठी आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची शक्ती हा कायदा कोणती देतो? ती आहे माहिती आणि संमतीचा हक्क. म्हणजे काय? सोपं आहे. तुमच्या नकळत, तुमच्या परवानगीशिवाय सरकार 1 इंचही जमीन घेऊ शकत नाही. कोणतेही जमीन घेण्याआधी सरकारला एक खूप महत्वाची गोष्ट करावी लागते. कायद्याच्या कलम 4 नुसार त्याला म्हणतात सामाजिक परिणाम मूल्यांकन किंवा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. आता हे फक्त कागदी घोडे नाचवणं नाहीये बरं का. तर ह्या प्रकल्पामुळे आपल्या गावावर, कुटुंबावर, आपल्या रोजगारावर आणि पर्यावरणावर नेमका काय परिणाम होईल याचा अगदी सखोल अभ्यास यात केला जातो. बरं, मग ही प्रक्रिया कशी चालते? तर याचे काही सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी एक सविस्तर अभ्यास होतो. मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, जनसुनावणी. हीच ती जागा आहे जिथे आपला आवाज ऐकला जातो. इथे आपण आपलं मत मांडू शकतो, सरकारला थेट प्रश्न विचारू शकतो, अगदी विरोधही करू शकतो. यानंतर एक तज्ज्ञांची टीम हा सगळा रिपोर्ट तपासते आणि मगच कुठेतरी अंतिम निर्णय होतो. आणि संमती म्हणजे काही साधी गोष्ट नाही. जर एखादा प्रकल्प खाजगी कंपनीचा असेल तर तब्बल 80% लोकांची परवानगी लागते. आणि जर तो सरकारी आणि खाजगी भागीदारीतला म्हणजे PPP असेल तर 70% बाधित कुटुंबांची संमती आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या संमतीशिवाय जमीन संपादन करताच येणार नाही. ते जबरदस्तीचे दिवस आता गेले. आता जर जमीन अनुसूचित क्षेत्रात म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांच्या भागात असेल तर हा कायदा अजूनच मजबूत होतो. तिथे तर कोणतीही प्रक्रिया सुरू करण्याच्या आधीच ग्रामसभेची संमती घेणं बंधनकारक आहे. आणि जर ग्रामसभेने नाही म्हटलं तर विषयच संपला, तो प्रकल्प तिथे होऊच शकत नाही. चला, आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, पैसा म्हणजे मोबदला. कारण हा कायदा फक्त जमीन घेण्याबद्दल नाहीये, तर त्या बदल्यात योग्य आणि न्याय्य मोबदला देण्याची पक्की हमी देतो. आणि इथेच या कायद्याची खरी ताकद दिसते. ग्रामीण भागात जर जमीन असेल तर सरकारी बाजारभाव म्हणजे जो रेडी रेकनरचा दर असतो ना, त्याच्या 4 पट, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, 1-2 नाही तर तब्बल 4 पट मोबदला मिळण्याचा हक्क आहे. आणि शहरी भागात हाच मोबदला दुप्पट असतो. हा या कायद्याने केलेला एक क्रांतिकारी बदल आहे खरं तर. आता एक लक्षात घ्या, मोबदला म्हणजे फक्त जमिनीचा भाव नव्हे. नाही, त्यात तुमच्या जमिनीवर असलेलं घर, झाडं, विहीर या सगळ्या मालमत्तेची किंमत धरली जाते. आणि मग जी एकूण रक्कम ठरते ना, त्यावर 100% सोलेशियम म्हणजे एक प्रकारची दिलासा रक्कम वरून दिली जाते. आणि समजा हे पैसे मिळायला उशीर झाला तर त्यावर व्याजसुद्धा मिळतं. बरं, पण समजा सरकारने दिलेला मोबदला आपल्याला पटलाच नाही तर? किंवा असं वाटलं की ह्या सगळ्या प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे? मग काय करायचं? अजिबात काळजी करू नका. इथेही कायदा अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देतो. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की कलेक्टर साहेबांनी एकदा निर्णय दिला की तो फायनल. पण थांबा, हे साफ चुकीचं आहे. खरं तर कलेक्टरच्या निर्णयाने जर आपलं समाधान झालं नसेल तर आपण त्याला एका स्वतंत्र प्राधिकरणासमोर चॅलेंज करू शकतो, आव्हान देऊ शकतो. कायद्याचं कलम 64 आपल्याला हा अधिकार देतं. आपण कलेक्टरकडे एक अर्ज करायचा आणि सांगायचं की माझं प्रकरण एका स्वतंत्र प्राधिकरणाकडे म्हणजे अथॉरिटीकडे पाठवा. आणि इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कलेक्टरचं काम फक्त आपलं प्रकरण पुढे पाठवणं आहे, त्यावर निकाल देणं नाही. तो अधिकार त्यांचा नाही. हे प्राधिकरण अगदी कोर्टासारखं स्वतंत्रपणे काम करतं. आणि हे काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये, हे थेट कोर्टाने सांगितलेलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने अगदी अलीकडेच एका निकालात स्पष्ट केलंय की कलेक्टरने स्वतः जज बनून निर्णय द्यायचा नाही, तर ते प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवलंच पाहिजे. यावरून लक्षात येतं की हे कायद्याचं संरक्षण किती पक्का आहे. चला, आता पैशाच्या पलीकडे जाऊन बघूया. हा कायदा फक्त नुकसान भरपाईबद्दल नाहीये, तर एका नवीन आणि स्थिर आयुष्याची हमी कशी देतो ते पाहूया. जमीन गेली म्हणजे सगळं संपलं असं होऊ नये याची पूर्ण काळजी हा कायदा घेतो.
कारण आपली फक्त जमीन जात नाही, आपलं घर, आपलं गाव जातं. म्हणूनच कायदा फक्त मोबदला देऊन थांबत नाही, तर संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी सरकारवर टाकतो. म्हणजे काय, तर एक नवीन आयुष्य सगळ्या सोयीसुविधांसोबत सुरू करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि या पुनर्वसन पॅकेजमध्ये काय काय असतं? तर बघा, जर घर गेलं असेल तर घराच्या बदल्यात घर, काही सिंचन प्रकल्पांमध्ये तर जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचीही तरतूद आहे. कुटुंबातल्या एकाला नोकरी किंवा एकरकमी भत्ता, नवीन काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी ट्रेनिंग, आणि जिथे नवी वसाहत होईल तिथे शाळा, पाणी, रस्ते यांसारख्या सगळ्या बेसिक सुविधा सरकारला द्याव्या लागतात. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? भूसंपादन कायदा 2013 हा फक्त एक कायदा नाही, ते आपल्या हातातले एक शक्तिशाली शस्त्र आहे. आणि या शस्त्राची ताकद कशात आहे? तर त्याच्या माहितीत. म्हणून माहिती मिळवा, आपल्यासारख्याच इतरांना एकत्र आणा, संघटित व्हा आणि कायद्याने दिलेला आपला प्रत्येक हक्क मिळवा. ही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. त्यांचं एकच ध्येय आहे, जागृत नागरिक, सक्षम महाराष्ट्र. आणि जाता जाता एक विचार करूया, जर प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांसाठी असाच जागृत झाला तर आपला महाराष्ट्र खरंच किती शक्तिशाली होईल, नाही का? नमस्कार. विकासाचं नाव पुढे येतं आणि आपली जमीन जाते. मनात भीती येते, चिंता वाटते. पण आता नाही, कारण एक कायदा आहे जो तुमच्यासाठी ढालीसारखा उभा आहे. चला, आज आपण भूसंपादन कायदा 2013 ने दिलेली ताकद सोप्या भाषेत समजावून घेऊया. विचार करा, एका सकाळी तुमच्या दारात सरकारी नोटीस येते आणि कळतं की ज्या जमिनीवर आपल्या पिढ्यानपिढ्या गेल्या ती आता एका मोठ्या प्रोजेक्टसाठी जाणार. अरे बापरे, साहजिकच आहे, पोटात गोळा येतो. पण थांबा, अजिबात घाबरू नका, कारण भूसंपादन कायदा 2013 नावाचं एक शस्त्र आपल्या हक्कांसाठी आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची शक्ती हा कायदा कोणती देतो? ती आहे माहिती आणि संमतीचा हक्क. म्हणजे काय? सोपं आहे. तुमच्या नकळत, तुमच्या परवानगीशिवाय सरकार 1 इंचही जमीन घेऊ शकत नाही. कोणतेही जमीन घेण्याआधी सरकारला एक खूप महत्वाची गोष्ट करावी लागते. कायद्याच्या कलम 4 नुसार त्याला म्हणतात सामाजिक परिणाम मूल्यांकन किंवा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. आता हे फक्त कागदी घोडे नाचवणं नाहीये बरं का. तर ह्या प्रकल्पामुळे आपल्या गावावर, कुटुंबावर, आपल्या रोजगारावर आणि हो, पर्यावरणावर नेमका काय परिणाम होईल याचा अगदी सखोल अभ्यास यात केला जातो. बरं, मग ही प्रक्रिया कशी चालते? तर याचे काही सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी एक सविस्तर अभ्यास होतो. मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, जनसुनावणी. हीच ती जागा आहे जिथे आपला आवाज ऐकला जातो. इथे आपण आपलं मत मांडू शकतो, सरकारला थेट प्रश्न विचारू शकतो, अगदी विरोधही करू शकतो. यानंतर एक तज्ज्ञांची टीम हा सगळा रिपोर्ट तपासते आणि मगच कुठेतरी अंतिम निर्णय होतो. आणि हो, संमती म्हणजे काही साधी गोष्ट नाही. जर एखादा प्रकल्प खाजगी कंपनीचा असेल तर तब्बल 80% लोकांची परवानगी लागते. आणि जर तो सरकारी आणि खाजगी भागीदारीतला म्हणजे PPP असेल तर 70% बाधित कुटुंबांची संमती आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या संमतीशिवाय जमीन संपादन करताच येणार नाही. ते जबरदस्तीचे दिवस आता गेले. आता जर जमीन अनुसूचित क्षेत्रात म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांच्या भागात असेल तर हा कायदा अजूनच मजबूत होतो. तिथे तर कोणतीही प्रक्रिया सुरू करण्याच्या आधीच ग्रामसभेची संमती घेणं बंधनकारक आहे. आणि जर ग्रामसभेने नाही म्हटलं तर विषयच संपला, तो प्रकल्प तिथे होऊच शकत नाही. चला, आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, पैसा म्हणजे मोबदला. कारण हा कायदा फक्त जमीन घेण्याबद्दल नाहीये, तर त्या बदल्यात योग्य आणि न्याय्य मोबदला देण्याची पक्की हमी देतो. आणि इथेच या कायद्याची खरी ताकद दिसते. ग्रामीण भागात जर जमीन असेल तर सरकारी बाजारभाव म्हणजे जो रेडी रेकनरचा दर असतो ना, त्याच्या 4 पट, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, 1-2 नाही तर तब्बल 4 पट मोबदला मिळण्याचा हक्क आहे. आणि शहरी भागात हाच मोबदला दुप्पट असतो. हा या कायद्याने केलेला एक क्रांतिकारी बदल आहे खरं तर. आता एक लक्षात घ्या, मोबदला म्हणजे फक्त जमिनीचा भाव नव्हे, नाही, त्यात तुमच्या जमिनीवर असलेलं घर, झाडं, विहीर या सगळ्या मालमत्तेची किंमत धरली जाते. आणि मग जी एकूण रक्कम ठरते ना, त्यावर 100% सोलेशियम म्हणजे एक प्रकारची दिलासा रक्कम वरून दिली जाते. आणि समजा हे पैसे मिळायला उशीर झाला तर त्यावर व्याजसुद्धा मिळतं. बरं, पण समजा सरकारने दिलेला मोबदला आपल्याला पटलाच नाही तर? किंवा असं वाटलं की ह्या सगळ्या प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे? मग काय करायचं? अजिबात काळजी करू नका.
इथेही कायदा अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देतो. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की कलेक्टर साहेबांनी एकदा निर्णय दिला की तो फायनल. पण थांबा, हे साफ चुकीचं आहे. खरं तर कलेक्टरच्या निर्णयाने जर आपलं समाधान झालं नसेल तर आपण त्याला एका स्वतंत्र प्राधिकरणासमोर चॅलेंज करू शकतो, आव्हान देऊ शकतो. कायद्याचं कलम 64 आपल्याला हा अधिकार देतं. आपण कलेक्टरकडे एक अर्ज करायचा आणि सांगायचं की माझं प्रकरण एका स्वतंत्र प्राधिकरणाकडे म्हणजे अथॉरिटीकडे पाठवा. आणि इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कलेक्टरचं काम फक्त आपलं प्रकरण पुढे पाठवणं आहे, त्यावर निकाल देणं नाही. तो अधिकार त्यांचा नाही. हे प्राधिकरण अगदी कोर्टासारखं स्वतंत्रपणे काम करतं. आणि हे काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये, हे थेट कोर्टाने सांगितलेलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने अगदी अलीकडेच एका निकालात स्पष्ट केलंय की कलेक्टरने स्वतः जज बनून निर्णय द्यायचा नाही, तर ते प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवलंच पाहिजे. यावरून लक्षात येतं की हे कायद्याचं संरक्षण किती पक्का आहे. चला, आता पैशाच्या पलीकडे जाऊन बघूया. हा कायदा फक्त नुकसान भरपाईबद्दल नाहीये, तर एका नवीन आणि स्थिर आयुष्याची हमी कशी देतो ते पाहूया. जमीन गेली म्हणजे सगळं संपलं असं होऊ नये याची पूर्ण काळजी हा कायदा घेतो. कारण आपली फक्त जमीन जात नाही, आपलं घर, आपलं गाव जातं. म्हणूनच कायदा फक्त मोबदला देऊन थांबत नाही, तर संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी सरकारवर टाकतो. म्हणजे काय, तर एक नवीन आयुष्य सगळ्या सोयीसुविधांसोबत सुरू करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि या पुनर्वसन पॅकेजमध्ये काय काय असतं तर बघा, जर घर गेलं असेल तर घराच्या बदल्यात घर, काही सिंचन प्रकल्पांमध्ये तर जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचीही तरतूद आहे. कुटुंबातल्या एकाला नोकरी किंवा एकरकमी भत्ता, नवीन काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी ट्रेनिंग, आणि जिथे नवी वसाहत होईल तिथे शाळा, पाणी, रस्ते यांसारख्या सगळ्या बेसिक सुविधा सरकारला द्याव्या लागतात. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? भूसंपादन कायदा 2013 हा फक्त एक कायदा नाही, ते आपल्या हातातले एक शक्तिशाली शस्त्र आहे. आणि या शस्त्राची ताकद कशात आहे? तर त्याच्या माहितीत. म्हणून माहिती मिळवा, आपल्यासारख्याच इतरांना एकत्र आणा, संघटित व्हा आणि कायद्याने दिलेला आपला प्रत्येक हक्क मिळवा. ही महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. त्यांचं एकच ध्येय आहे, जागृत नागरिक, सक्षम महाराष्ट्र. आणि जाता जाता एक विचार करूया, जर प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांसाठी असाच जागृत झाला तर आपला महाराष्ट्र खरंच किती शक्तिशाली होईल, नाही का? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.